कट कसला करतोय हा? अरे सुनबाईने 4 घास जरा जास्तच वाढले आज. जेवण जास्त झालं. ठीक आहे. नाही नको. अरे बडीशेप आहे. नाही नको. स्विच ऑफ केला. अरे काय झालं? हा? काय झालं काय? नाही ते जेवण जड झालं ना जरा असं अस्वस्थ अस्वस्थ वाटतं इतकं जेवल्यावर. मी जरा शतपावली करून येतो बाबा. हा म्हणजे जरा बरं वाटेल. या. आलोच. आग्रहाचं जेवण जडच होतं. झोप नाही येणार भाऊसाहेब. चला तुम्ही पण शतपावली घाला. अरे आवरलं का तुमचा? हा माझा फोन उचलत होता ना, मी नाही उचलणार आता फोन. शनाया फोन उचल. हॅलो. हा हॅलो शनाया. काय आहे, कशाला फोन केलास? कशाला म्हणजे? मी तुला 3दा फोन केला, तू 2दा कट केलास आणि एकदा स्विच ऑफ आला मला तुझा फोन. असं नाहीये बच्चा. मग कसं आहे गॅरी, मी ऑलरेडी इथे खूप इरिटेट झाले. हे बघ बच्चा. बच्चा कुछ जो भी है वो हिसाब कर लेंगे ना बाद में. तू माझ्याशी बोल ना, कोणाशी बोलत बसलायस तू? वेडास का? जी जी मैंने वो जेनी को बोल के रखा है. बाबा जरा महत्वाचा ऑफिस का फोन है. हाँ तो जेनी आपको सुबह फोन करेगी. वो टेंडर के बारे में बात कर लेते हैं हम. ओके. हॅलो. थैंक यू. बाय बाय. हॅलो. अरे ऐक मला ऐक. हॅलो. अरे तू शतपावली करतोय की फोनवर बोलतोय? नाही ते ऑफिसचा महत्वाचा फोन आला म्हणून. अहो हा ऐकता का? हो आलो. या. आलो आलो बाबा. अरे गुरुनाथ काय करताय? आत्ताच शनायला फोन लावलाय. समिधा ऐक ना प्लीज फोन कट कर ना. ओके ओके. हा केला कट. काय झालं? नाही काही नाही. जरा बोलायचं होतं. तू हा काय? त्याचं काय आहे की शनाया आणि माझं पॅचअप झालंय आता. वाव शनाय आणि तुमचं पॅच. हळू 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 प्लीज. हे राधिकाला कळता कामा नये आणि शनायाला सुद्धा. ओके स्मार्ट. हा प्लीज प्लीज हेल्प मी. शो नक्की मदत करेन मी. मी एक काम करते, राधिकाला भेटते आणि तिला सगळं नीट समजावून सांगते. आय थिंक ती खूप समजूतदार आहे. ती हे सगळं समजून घेईल. आलेच आम्ही. राधिका
आली राधिका. स्मिता, तू इथे काय करून राहिली? हे बोलून राहिली का? ते नाही नाही, इनफॅक्ट हेच माझ्याशी काहीतरी बोलत होते. ऐक ना समिता, मी काय म्हणतो, काय झालं गुरुनाथ? काय झालं? काही नाही, मला ते हो सांगूया ना राधिकाला. समिता प्लीज. अगं काही नाही, गुरुनाथ म्हणतायत की तुझ्यापासून काही गोष्टी लपवायच्या. काय? अहो सांगा ना, काय झालं? बघ ना. ऐक ना समिता, मी काय म्हणतो, उगीच कशाला. कशाला, आत्ताच बोलून टाकूया. राधिका सुद्धा आलीये इकडे, त्यात काय लपवायचंय? गुड न्यूज आहे. हो ना? काय गुड न्यूज? थांबा थांबा, मी सांगते, थांबा. राधिका, सांग ना, काय झालं? गुरुनाथनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब दिलाय. आणि तोही एका चांगल्या पोस्टवरती. हो ना गुरुनाथ? खरं? हो हो, हीच गुड न्यूज होती ऍक्च्युली. मग कशाला उगाच राधिकापासून या गोष्टी लपवायच्या? समिता, फार बरं झालं. एकदम, आय एम व्हेरी हॅपी. मी लगेच ही न्यूज पंकजला सांगून येते. हा हा, येते हा राधिका. थँक्यू सो मच गुरुनाथ. थँक्यू. हं? बरं झालं ना तुम्ही समिधाला काम दिलं. छान झालं ना. हो छानच झालं. आ चला ना, अथर्व कधीच वाट बघून राहिला. हो आलो मी, एक फोन करून आलो. इथे नेटवर्क नाही ना, सो पटकन आलो. लवकर या. आलो. समिधानं चांगलाच गेम खेळला. चला, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, पण शनाया. शनाया फोन उचल यार. काय हवंय तुला? काय फोन केलास मला तू? शनाया जरा चिडचिड बंद करशील का? ऐक माझं. चिडचिड नको करू. तू काय करू? मला फोन केला, माझ्याशी बोल ना. काय जेनी, काय श्रेयस? अगं काही काय बोलतेस शनाया? तुझ्याशी बोलत असताना अचानक बाबा आले. त्यांना काय सांगणार होतो मी? हा बाबा शनायाशी बोलतोय असं सांगू? नाही नाही नाही, सॉरी गॅरी, मी काय करू? आय मिस यू ना. आय नो दॅट बच्चा, आणि आय फील व्हेरी सॉरी फॉर इट. पण आता पुढचे काही दिवस तरी आपल्याला जरा हे सांभाळलं पाहिजे, राईट? तर एनिवे, तू मला आत्ता भेटायला आहे ना प्लीज. आत्ता? हा. आत्ता नाही शक्य, मी उद्या सकाळी भेटतो ना. नाही, तू आत्ता ये. तू आत्ता मला भक्तीच्या घराखाली पिकअप करायला ये. अच्छा कसं शक्य आहे? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता जर मी तिथे आलो तर ती भक्ती बघेल आणि मग सगळीकडे बोभाटा होईल. आता पुढचे काही दिवस तरी आपल्याला हे पाळलं पाहिजे. कुणालाही काहीही कळता कामा नये, कळतंय? अरे पण आता पण नाही बीण नाही. प्लीज माझं ऐक ना. आणि मी तरी तुझं काय ऐकायचं? तू त्या ईशाला कशाला सांगितलंस? हॅव सम पेशन्स यार. हा प्लीज. मग कधी भेटशील? उद्या आपल्या नेहमीच्या कॅफेटेरियामध्ये. ओके ठीक आहे. पण गॅरी ऐक ना, शनाया